महाराज या देशाला लाभलेला द्वापार युगातला एक राजा, त्या राजाने राज्याचा त्याग केला, तारुण्याचा त्याग केला, जीवनभर ब्रह्मचर्य स्वीकारलं, जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय शब्द वापरला, बहीण लेख नाही, फक्त माय शब्द वापरला आणि तारुण्याचा रास केला, तारुण्याचा रास केला, तारुण्याचा 22.5 वर्षाचं तारुण्य बाबांना देऊन टाकलं. 95 वर्षाचे वडील 22.5 वर्षाचे केले आणि 22.5 वर्षाचा मुलगा 95 वर्षाचा झाला. जरी एखाद्याला विद्या असली, उदाहरणार्थ माझ्याकडे विद्या आहे येरी म्हणायलो मी, आणि मी जरी एखाद्या घरी गेलो आणि एकच सांगितलं मुलानं बापाला तारुण्य दिलं तर बापाला जाते, पण बापाचं म्हातारपण मुलाला येते, महाराष्ट्रात एक तरी मुलगा सापडेल का? रविवार सापडेल का स्वतःचं तारुण्य बापाला देणार आणि बापाचं म्हातारपण महाराज तरी सापडेल का? कशाला लोकांचे उकंडे उकरायचे आपण? माझे वडील आता 90ला गेले, जर आज असते आणि एखादा व्यक्ती म्हणला असता महाराज तुमचं तारुण्य तुमच्या वडिलाला द्या आणि वडिलाचं म्हातारपण तुम्हाला घ्या, राजू माईकवर बोलणं लय सोपं असते, अनुकरण करणं फार अवघड असते. बोल बोलता सोपे, पुढचं घरी गेल्यावर म्हणा कोणालाही बोला वाटते माईकवर. अंमलात अंमलात एखाद्याच्या हातात जर माईक दिलं विठ्ठलांना तर धर्मावर इतका गोड बोलन आणि ते एकादशी पाळीत नाही, एकादशीच्या दिवशी धाब्यावर बोंबलत गेला पिसाळलेल्या डुकरासारखं आणि माईकवर धर्म सांगतो. सोंबळ्या हराम खोरा, तू लायकी का धर्म सांगायची? विठाला विठाला बोलता कोणालाही येते, वागता आलं पाहिजे, वागता 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 आलं पाहिजे. माझ्या लहानपणी एक तमाशा गाजला, मी काय पाहिलं नाही, पण पाहणाऱ्या लोकांनी सांगितलं त्या तमाशात एक असा ओघ होता, तो ओघ म्हणजे श्रावण बाळाचा. तर त्या तमाशातल्या लोकनाट्यातल्या त्या तमाशातल्या नायकाने, कोण त्याचा मालक असेल, त्यानं ते ओघ इतका रंगवला की श्रावण बाळाचं चरित्र तमाशातला ओघ पाहिल्याच्या नंतर तो प्रत्येक व्यक्ती रडत होता. त्यावर ते चरित्र किती दाखवलं असेल. प्रत्येक माणूस रडत होता की श्रावणाचा अंत कसा झाला, त्याचे आई वडील अंध कसे होते, त्याच्या आई वडिलांना काशीला घेऊन कसा चालला, राजा दशरथाने कसा बाण मारला, हे पाहिल्याच्या नंतर प्रत्येक जण रडत होता. म्हणजे आई वडिलाविषयी लेकराचं आणि आईचं प्रेम हे तमाशातले लोक सुद्धा दाखवतात. कीर्तनकार सांगतात काय नवल नाही, विठाला विठाला अरे दाखवतात तमाशातल्या लोकांना येते. आई कशी असती तमाशातल्या लोकांना दाखवते, त्यांना बाप कसा असतोय हे तमाशातल्या लोकांना दाखवतोय. तू गुगे मुलांना आई वडिलावर कसं प्रेम करावं नंदबुवा हे तमाशातले सुद्धा सांगू शकते. पण अनुकरण मग आता मी आई सांगत असेल, कोणी बाप सांगत असेल, कोणी मुलगा सांगत असेल, कोणी लेख सांगत असेल, काय नवलाची गोष्ट आहे आमची. आम्ही वागणं गरजेचं आहे. मी तर सांगत असतो, जो मृदंगाचार्य, जो गायक आणि जो कीर्तनकार संप्रदायातला मायबापाला सांभाळीत नसेल आणि तुम्ही पाकिट देत असाल तर तुम्हाला सुद्धा नरक भेटणार. विठाला विठाला याच्या पलीकडे सांगू पुन्हा एक वाक्य. जो गायक, जो मृदंगाचार्य, जो कीर्तनकार बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले तिला जर व्यवस्थित सांभाळीत नसेल तर तुम्ही त्याला पैसे देत असताल तर तुमचा संसार खालून पेटन. हे असोवनिता पुली कुरूप जरी झाली भोगिता त्याची भली जिया परी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे असोवनिता पुली कुरूप जरी झाली, ज्या दिवशी लग्न लावून दिलं त्या दिवशी तुला आवडी सोमळ्या
आणि आता कोणीतरी एखाद्या नालायक व्यक्तीनं सुंदर व्यक्तीनं फोन केल्यावर तुला ती बायको आवडत नाही, तू संप्रदायात राहण्याच्या लायकीचा नाही, तू पिसळलेलं कुत्रे साराम खोरा. विठाला विठाला लक्षणे शुद्रा घरी आघवी पक्वान्य हाती बरवी ते दिजे केवी सेवावी दुर्बळू झाला. गावरान तुपातले पदार्थ आहेत, मरायची वेळ जरी आली तर शुद्ध कर्म करणाऱ्या ब्राह्मणानं ते खायचे नाही. विठाला विठाला अलकांची वाक्य ताळणीतल्या नुसतं बोलणं कोणाला येते रे. भागवतन रामायण शिवपुराण तंबाखू चळणार बायकायला पाठ झाले. ऐकू ऐकू महाराज पुढे काय सांगणार आहे त्याला आधीच कळायले. हे आता असं असं गीत म्हणायला लावतं ग संचायला, हे असं असं भावगीत म्हणायला लावतं ग संचायला. पुढच्या बायला कळायले वागणं कोणी वागायचं यांना, कोणी वागायचं कोणी महत्वाचा भाग तो आहे. चला देऊन टाकलं तारुण्य. समोरच्या व्यक्तीची पोरगी लावण्य लतिका दर्शन घेतलं 95 वर्षाच्या पोरानं. डोक्याचे दाढीचे सगळे केस पांढर शुभ्र झालते आणि 14.5 वर्षाच्या मुलीचं दर्शन घेतलं. माय तुझ्या चरणी दंडवत. कोण आपण? मी 2 नंबरच्या घोड्यावर बसून आलतो, तो 22.5 वर्षाचा तरुण मीच होतो. 2 तासात 95 वर्षाचे म्हातारे कसे झाले? त्यांनी सांगितलं, माय माझ्या वडिलाला तू आवडली होतीस आणि तुझे बाबा माझे वडील म्हातारे असल्यामुळे देत नव्हते, म्हणून माझं 22.5 वर्षाचं तारुण्य मी माझ्या बाबाला देऊन टाकलं ग. आणि बाबाचं 95 वर्षाचं म्हातारपण मला घेतलंय. तू माझी आई आहेस. श्रुती नावाची पत्रकार मध्यशी होती, जगातली पहिली पत्रकार श्रुती होती. तिच्या अगोदर कोणी पत्रकार झालं नाही, नंतर खूप झाले. श्रुती नावाची पत्रकार मध्यशी असताना 95 वर्षाच्या पोराला 14.5 वर्षाच्या मुलीनं प्रश्न केला, आल्या आल्या मला तुम्ही आवडला होतात, पण तुम्ही घोड्यावरून उतरायच्या अगोदर मला माय म्हणलात, त्यावेळेला लक्षात आलं माझ्यासोबत लग्न करीत नाहीत. तुम्ही मला माय का म्हणलात? श्रुती साक्षीला आहे. 95 वर्षाच्या मुलाचे डोळे पाणावले आणि सांगितलं, बाई तुला माय याच्या करता म्हणलो, माझ्या बाबाला आवडलीस. बाबाला आवडलेली स्त्री आई असते, याच्या करता तुला माय म्हणतोय. श्रुती नावाच्या पत्रकाराच्या सानिध्यात प्रश्न केला, याच्यानंतर जर काम उत्पन्न झाला तर तुम्हाला स्त्री कोणी देईल का? नाही उत्पन्न होणार. काम जाळून टाकलाय. काम जाळला ग माय, कामाला पेटून दिले माय, आता काम शिवणार नाही. रागाच्या भरा स्त्रीचा राग आला तर जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत बाईवर शस्त्र धरणार नाही. आधा कदा म्हातारपणात कोणी दिली तर नाही. माय तुला जसं माय म्हणलो, जिने जन्म दिलाय तिला माय म्हणलो, आणि वडिलांनी तुझ्यासोबत आता पाणी ग्रहण करायचंय, तुला एक माय म्हणतोय. जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायच म्हणणार. दुसरी प्रतिज्ञा, राजा जर केलं तर नाही, मरेपर्यंत खुर्चीवर बसणार नाही. आपल्याकडे वैभव असलं की त्याला मोठं म्हणतात. आमचा मित्र म्हणला, मला 13 लाखाची गाडी झोपायला आणि गोळ्या खाऊन झोपतो. काय तू महाराज पण फुकून द्यायचं का? 13 लाख रुपये खर्च करून गादी आणली, तुला झोप येत नाही गोळ्या खाल्ल्याशिवाय. काय तुझ्या महाराजपणाला किंमत आहे? समाधान ज्याच्या अंतकरणात नाही त्याला 1 कोटीची गादी असली तरी काय करायची? समाधान नाही त्याच्याकडे. जीवनभर खुर्चीवर बसणार नाही.
काय त्याग आहे महाराज. आणि पहिली प्रतिज्ञा तारुण्याचा त्याग केला. मंडप दिला, मातीचं बौलं घातलेलं होतं. त्या बहुल्यावर पती पत्नी उभे आहेत. समोर पाट टाकलेला आहे, चौरंग टाकलेला आहे. 22.5 वर्षाचा नवरदेव आहे, 14.5 वर्षाची मुलगी. मागचा काळ सांगतोय मी, आताचा नाही. आता कमी वयाच्या मुलीचं लग्न करायचं नाही, शास्त्र कायद्याचा दंडक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील कायद्याचा तो दंडक आहे, त्याचं अनुकरण करा. मागचा काळ सांगतोय मी, मागचा. दोघाच्या मधात अंतरपट धरला. अंजुळीत अक्षदा पंढरपुरातल्या मालकाच्या हातात होत्या. सांदीपनी सारखे महर्षी होते. मंगलाष्टकाला सुरुवात झाली. शिवतनय वरिष्ठम शुभ कल्याण मुहूर्तम. चार मंगलाष्टक झाली. 5व्या मंगलाष्टक वेदीचं मंगलाष्टक आहे. आपली लग्न फार विचित्र असतात. एखादा मोठा माणूस आला की पुन्हा लग्न लांबत. नालायक मित्र जमा झाले की पुन्हा लग्न लांबत. काय वाटत असेल रयतेच्या राजाला? कशाला पत्रिका छापता, कशाला टाइम काढता, कशाला मुहूर्त काढता? आणि पुन्हा संसार नदीला गेल्यावर पुन्हा इकडे तिकडे महाराजाकडे दोऱ्या बांधणार, गंडे बांधणार, अंगुरा लावणार, त्याच्याकडे बोंबलत जाता आमचं धड करावं. तेच तुम्हाला भीक मागते, ते तुमचं काय धड करणार आहे? आपलं धड होण्यासाठी आपण नियमात वागा. आपलं धड होण्यासाठी आपण नियमात वागा. पंढरपुरातला मालक आपलं वाईट करणार नाही. वाक्य ऐका गरीबाचं. गाईचं वासरू जर गाईचं दूध पेत असताना जर स्तनाला चावत असेल तर मायला थांबती का नाही? गाईचं वासरू गाईला माईला पेत असताना जर स्तनाला चावा घेत असेल तर त्याची आई ती गाय त्याला लाथ आणती का नाही? मग आपली माय कोण आहे? विटेवरची माय. आपण जर चुका करत असेल तर आपली माय आपल्याला लाथ आणणार नाही का? ती माय आपल्याला कशी सांभाळेल? त्याच्यामुळे तर चुका करायच्या नाही. एक सांगू का राजू, नियमात संसार करणाऱ्या माणसाला भारतात कोणाच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि तुम्हाला वाटतं का महाराज तुमचं कल्याण करतील? अरे शेलू सोडून बोंबलत तुमच्या इथली भाकर खाला आलाय, हे काय तुमचं कल्याण करणार आहे? लोकांच्या अंगावर कशाला दगड टाकायचे? तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या पाया पडा. एक जण विचारलं तुकोबराय कुठे आहेत? गाथा तुकोबराय आहेत. काल निर्णयाचं कीर्तन ऐकलं देहूमध्ये, बापूसाहेब मालकांचं, देहूकरांचं. त्यांच्या मुखारविंदातला शब्द ऐकला. आपल्यासाठी गाथा म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मयीन तुकोबराय आहेत. आपल्यासाठी ज्ञानोबराय, ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष. मी एरवी तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत आहे, पण मी खुर्चीवर आणि देव खाली बरोबर वाटत नाही म्हणून देवाला खुर्चीवर ठेवले. मी खुर्चीवर आयटीत आणि ज्यांच्या नावानं भाकरी खातो ते खाली असतात का? लायकी तरी माझी आहे का त्यांच्या पुढे खुर्चीवर बसायची? ज्ञानोबराय आपल्याला पाहायचे असतील तर ज्ञानेश्वरीत पहा. तेव्हा आपल्यासाठी ज्ञानोबराय आहेत. नाथ भागवत आपल्यासाठी नाथबाबा आहेत. नामदेवरायाचा गाथा आपल्यासाठी नामदेवरा आहेत. चोखोबरायचा गाथा आपल्यासाठी चोखोबरा आहेत. आपण नुसतं ऐकतो, नुसतं वाचितो, नुसतं पुढे सरकतो. त्याच्यामुळे आपल्याला गुण नाही. वागणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. वेदीचं मंगलाष्टक होतं. आता लग्नात कुस्ती लागल्यासारखी मंगलाष्टक म्हणणाऱ्याची कुस्ती लागायली. माईक ओढ ओढ वायर तुटलं मी स्पीकर वाल्याचं. मी म्हणू का तू म्हणू, मी म्हणू का तू म्हणू. अरे काय तू म्हणलं काय उद्याच पोरग होणार आहे का त्या नवरीला? हा जरा दम धर ना. लग्नात मंगलाष्टक किती असावं याचा तरी काही न्याय आहे की नाही? गाता येतं म्हणजे काय तुला तमाशा वाटला का तो?
5 असावी. वातावरण शांत असेल, छाया असेल, कोणाला घाम येत नसेल 7 असावे. अजून मोजका समाज असेल, प्रसन्नता असेल, कोणाला व्याप नसेल 9 असावे. अरे हाय हाय माणसं करायलेत, लोकांना गडबडी आहेत, प्रत्येकाला अजून एक दुसरं लग्न सापडायचंय. एक तर नवरदेव नाचण्यात 2 तास घातलेत आणि त्यातली त्यात आपण इवळाइवळीत घातले. ताई ग बाई ग सकारामता त्याची संगी वचाबाईची भागी. आणि काय तू बॉम्बला लागला सुबळ्या. असे कुठं मंगल अष्टक असतात का? हा म्हणणाऱ्याचा दोष नाही रवी महाराज. ज्याच्या इथं लग्न आहे त्याच्या इथं पैशाचा जोर झालाय ते हरामखोराचा दोष आहे. अण्णा एखादा महाराज चूक वागत असेल, मी बंद केलं चुकीच्या वागणाऱ्या महाराजाला वाईट म्हणणं बंद केलं का? कारण त्याचा दोष नाही ना. चुकीचं काम करणाऱ्या महाराजाला ज्यांनी डोक्यावर घेतलं ते हरामखोराचा दोष आहे. कारण रवी बुवा गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. तुमच्यात 2% असा वर्ग झालाय, तुम्हाला चांगला आवडत नाही. कारण तुमच्याकडे येणारे पैसे सुद्धा चांगली नाहीत ना, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला आवडत नाही. विठाला 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 विधीच्या मंगलाष्टकाला वेळ होता. सांदीपणींनी पाहिलं काय प्रकारे 2:30 मिनिटं वेळ आहे. अजून एक मंगलाष्टक घ्या. 6वं मंगलाष्टक घेतलं आणि 7वं मंगलाष्टक सुरू करायला 16-17 सेकंद शिल्लक होते. तर वेदीचं मंगलाष्टक म्हणणाऱ्यानं सहज विचारलं, नवरदेवाचा मुलगा कुठे? तुम्हाला जरा वेगळं वाटेल, कारण या नवरदेवाचं लग्न दुसरं होतं. मुलगा कुठे? वेदीचं मंगलाष्टक म्हणणाऱ्यानं विचारलं, या नवरदेवांचे सुपुत्र कुठे आहेत? त्याला अंतरपड धरणाऱ्याच्या बाजूला जगाचा बाप उभा होता, विटेवरचा बाप उभा होता. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा होते. सांदीपणीने बोट केलं. मंडपाच्या खोपऱ्यात बसलेला तो मुलगा आहे. 95 वर्षाचा मुलगा, पांढरी शुभ्र दाढी झालेली, डोक्याचे केस पिंगड झालेले, हातातल्या अक्षदात चळचळ हात कापत होता. बुडदाबून धरली अक्षदाला. विटेवरच्या मालकाचा उदका दाटून आला आणि सांदीपणीला मिठी मारली. गुरुदेव, 95 वर्षाचा मुलगा? हो प्रभू. स्वतःच तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं म्हातारपण घेऊन मंडपाच्या कोपऱ्यात बसला आणि बापाचा संसार सुखात व्हावा म्हणून 95 वर्षाचं म्हातार पोरग बापाच्या अंगावर अक्षदा टाकते. त्या मुलाचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. भीष्माचार्य महाराज काम जिंकला, काम 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 जिंकला. आता छत्रपती शिवाजी महाराजांची सांगड कशी घालायची? महाराज 8 पत्न्या असताना 8 पत्न्या, रयतेच्या राजाला 8 पत्न्या. त्याच्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडला होता. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. एकच वाक्य लक्षात ठेवा. अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय ती सुंदर किती असेल रवी दादा? हा एक वाक्य लक्षात ठेवा शब्द. आणि एक शब्द लक्षात ठेवा, तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलवान. महाराज अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, काळ्या रात्री, अमावस्याची रात्र, जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, एवढी सुंदर विरोधकाची सून. याच्यापेक्षा सांगायचं जातीच्या बाहेरची होती, मुस्लिमाची होती, पण तिला सुद्धा आई शब्द वापरला. महाराज भीष्माच्या चौकटीत बसलेला राजा आहे. आणि म्हणून 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 तो
जन्मोचे नर जन्मला जगी म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काम क्रोध नाही भीष्माचार्यांनी जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द वापरला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी